राजनाथ सिंग यांनी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जबरदस्त टीकास्त्र सोडलाय। पाकिस्तानला टेररिस्ट स्टेट असं म्हणतानाच त्यांनी पाकिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे असंही म्हटलंय। दरम्यान गृहमंत्री थोड्याच वेळात पंतप्रधानांची भेट घेणार आहेत। उरीतल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी अमेरिका आणि रशिया दौरा रद्द केलाय। राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी विशेष आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली होती। बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, आयबी रॉ याचे अधिकारी उपस्थित होते। पण आता राजनाथ सिंग यांनी काय ट्विट केलंय? पाकिस्तान हे टेररिस्ट स्टेट, पाकिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे असं राजनाथ सिंग यांनी म्हटलंय। प्रशिक्षित शस्त्रसज्ज दहशतवाद्यांकडून हा हल्ला झालाय। पाकिस्तानचा दहशतवादाला आणि दहशतवादी गटांना वारंवार थेट पाठिंबा आहे। संरक्षण विषयक विशेष बैठकीची सर्व माहिती पंतप्रधान मोदींना नुकतीच दिली असल्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय। उरी इथे झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला। या हल्ल्यामागे असं ठेवतील असं पंतप्रधान म्हणालेत। पंतप्रधानांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। उरीमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध। या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही। उरीमध्ये हौतात्म्य आलेल्यांना सलाम। त्यांचं देशाविषयीचं योगदान नेहमीच स्मरणात राहील। गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा झाली आहे। संरक्षण मंत्री स्वतः जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिल्लीहून रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आपण पाहतोय उरीत झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर आता दिल्लीतल्या घडामोडींना सुद्धा वेग आलाय। गृहमंत्र्यांच्या घरी नुकतीच एक आपत्कालीन बैठक पार पडली आहे। कोण कोण या बैठकीला उपस्थित होतं आणि आता नेमक्या काय घडामोडी घडतायत? यापुढे काय नेमकं आता पुढच्या काळात घडणार आहे? बिल्कुल भूषण, साहजिकच आहे रविवारी शांत असणारे दिल्ली आज मात्र सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते। आयबीचे आणि रॉचे प्रमुख सुद्धा होते। NSA अजित डोवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। मात्र सर्वात अगोदर मला माहिती द्यायची भूषण आपल्याला की अमेरिकेने या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि त्या संदर्भात राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे आणि राजनाथ सिंग यांच्याकडे सुद्धा या हल्ल्यासंदर्भातचं निंदा करण्यात आलेली आहे। अमेरिकेचे जे अँबॅसेडर आहेत त्यांनी आपल्या देशाची ही भावना आहे आणि जे 17 जवान शहीद झालेले आहेत त्यांच्याविषयी पण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि अशा प्रकारे आता अमेरिका कुठेतरी भारताच्या पाठीशी आता आलेली आहे असं म्हणावं लागेल आणि दहशतवाद कोणत्याही परिस्थितीमध्ये खपून घेतला जाणार नाही असे स्पष्ट विधान अमेरिकेने केलेलं आहे। त्यामुळं भारताला कुठेतरी पुन्हा एकदा बळ मिळते असं दिसून येते। मात्र आजची बैठक झाली ती महत्त्वाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून आता पुढे कोणती स्ट्रॅटेजी आखायची, व्यूहरचना कोणती आखायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासमोर आव्हान आहे की 4 दहशतवाद्यांना कंठस्नान पोहोचवलेलं आहे, परंतु आणखीन दहशतवादी या ठिकाणी आहे का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपला परिसर, आपली जमीन जी आहे, आपला जो एरिया आहे तो सुरक्षित करणे याकडे प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर पुरावे सादर करणे की हा या संपूर्ण हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानाचा या संदर्भाचे पुरावे गोळा करण्याची सुद्धा आता प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठी मनोहर पर्रिकर यांनी घटनास्थळी भेट दिलेली आहेत। MOS जे आहेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे ते सुद्धा आता ताबडतोब दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली जाणार आहे। या भेटीमध्ये राजनाथ सिंग संपूर्ण माहिती देणार आहेत। अहवाल जो आहे तो सादर केला जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि मोदी यांचा वाढदिवस झाल्यानंतर ताबडतोब अशा प्रकारचा हल्ला होणं म्हणजेच की नेमकं कोणते संकेत दहशतवाद्यांना द्यायचे आहेत हे सुद्धा त्यामधून कळून येते। परंतु अमेरिकेनं आता पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलेलं की जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि हे खपून घेतलं जाणार नाही आणि राजनाथ सिंग यांनी आजच्या बैठकीमध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे येत्या कालावधीमध्ये भारत जो आहे तो कडक पावले उचलताना आपल्याला दिसून येणार आहेत। परंतु आणखीन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। 4:30 वाजता आता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। थेट डिफेन्स मंत्रालयाकडून ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। महासंचालक या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण घटनेची माहिती देणार आहेत। दहशतवादी कुठून घुसलेले आहेत, कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे ही सुद्धा माहिती दिली जाणार आहे। तार कापून हे दहशतवादी आतमध्ये भारतामध्ये घुसल्याचं माहिती मिळालेली आहे।
त्याचबरोबर जे ब्रिगेड होतं त्या ठिकाणी रहिवासी म्हणजे तिथून जो रस्ता जाणार आहे, मुझफ्फरपूर नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी हा रस्ता जातो आणि रस्त्यामध्येच हे संपूर्ण ब्रिगेड लागतं आणि आपलं लष्कर जवान ज्या ठिकाणी थांबले होते उरी येथे ती जागा लागते. त्यामुळे कुठेतरी हा रहिवाशी झाला असल्यामुळं काही कालावधीसाठी तेच लूप होल्स होतं आणि त्यामधूनच दहशतवादी घुसलेत असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. मार्ग कोणता होता तो मार्ग आता तपासण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या आता मागे लागलेल्या आहेत आणि पठाणकोट नंतर हा सर्वात मोठा हल्ला झालेला आहे असं म्हणावं लागेल. 17 जण शहीद झालेले आहेत. शहीद जे झालेले आहेत त्यांची नावं अद्याप येणं बाकी आहे, त्यांची ओळख पटवणं सुद्धा बाकी आहे. कोणत्या रेजिमेंटचे होते, महाराष्ट्रामधून किती होते, मुंबईमधून किती होते, ग्रामीण भागातून किती होते याची सुद्धा माहिती घेण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. स्वतः सुभाष भामरे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यामध्ये लक्ष घालत आहेत आणि ते वारंवार राजनाथ सिंह यांची सुद्धा भेट घेऊन पंतप्रधानांकडे ही माहिती पोहोचवली जाणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.